मित्र, पुन्हा एकदा तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आत्ता आम्ही जात आहोत शिर्डीला, पुण्यात. अशी होती की 9:30 वाजेपर्यंत जो येणार नाही त्याला दुसऱ्या दिवशीचा नाश्ता द्यायला लागणार आहे, म्हणून सगळे बघा कसे लवकर आलेत. तर सदा फक्त एकटाच राहिलाय, बघूया आता येतो की नाहीतर त्याला आता नाश्ता द्यायला लागणार. जेवण फक्त 1 मिनिट शिल्लक आहे आणि आता बघूया. आमचा मित्र सदा केसरी आलेला आहे. गाडीचा आवाज नाही आलेला आहे. तर आता कल्प वाढणार आहे की उद्याची जेवणाची सोय नाही आलेला आहे. सदानंद केतरी देणार आहेत. आता आलेले आहेत सदा शेठ. तर बघूया सदा शेठ वर आता उद्याच्या जेवणाचं फिक्स झालेलं आहे. काय नाही मी कसं जेवण देणार? का पुण्याला गाडी तिथे आलो, हा. केलं ती बॅग भरली, बॅग आणलेली आहे. हा, त्यामुळे तर सदा शेठ म्हणतात जेवण नाही देऊ शकत मी. 100% नाही. म्हणजे गाडी नव्हतं काय मी सागर पिशवी आणायला येतोय, किचन. काय विषयच नाही. तू काही विषय लय मोठे झाले तिकडे बाबा. हा, सगळी जबाबदारी मॅनेजर. आता तू सांग, आपला ग्रुप आज किती वाजता जमायचं? 9 वाजता. नाही 9:30. 9:30. हा बरोबर ना. कोणाचं काहीही कारण असू देत, फक्त मॅनेजर सोडून. हा. बरोबर. तर आता सरदान केला नाही लेट. हो, ते मला बोलले आल्या हो काय ग्रुपला मेसेज वाचून दाखवायला मेघाला. मेघाला वाचून बघा. पण कसं माहितीये काय मुन्ना, मेसेज टाकला तर आता ते व्यक्ती कसं, जर तो दुसरं कारण असतं ना, गाडी व्यतिरिक्त जर गाडीच्या मालकाचं नसून दुसरं काम असतं, रात्री ठीक 9:30 वाजता देवी मंडपाजवळ तयारी करून बॅग भरून हजर राहावे. जो टाइम मध्ये नसेल तो रात्री जेवणाचं बिल देईल. अतुल गोडवे सोडून 6 जणांसाठी फक्त हा रूल्स आहे. कसं माहितीये काय माहिती बघा, नियमाचं पालन करणं योग्य आहे, पण नियमात तो अडकला पण गेलाय. गाडी मालकाचं मन दुखवलं ना तर पुढे कधी गाडी मिळणार नाही आपल्याला. एक मत काय ते सांगणे. हो, त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. जर तो बॅग घरात ठेवतो ना, सीट पुढे लावलेली आहे. आणि ना मुन्ना, तुला बोललं काय रे सरजा चिकन नाही गेलाय? या भोसडीला माहित सांगायचं होतं. होतं सर त्या. बरोबर. अरे सांगितलं नव्हतं याला. मला काय सांगितलं? इकडे आहे, मी पण जातोय, माझं पण काम आहे. काय विषय? हो, मग मी जातो. काय कोणच नाही तिकडे. मग आपलं ठरलं काय होतं? किती वाजता येतो नाही, हा, मी येतो 10-10:30 वाजता. बरोबर तो 9:20 ला आला. असा मेघ बोल. रे? झोपला की काय? मानच वर काढत नाही यार. आता आम्ही आलोय घाटात. घाटात एवढं धुकं आहे, 1:30 वाजलेला आहे. तर तुम्ही बघू शकता घाटात एवढं धुकं आहे की पुढचं काही दिसतच नाहीये. सजन होंगे, लोग मगन होंगे, तेरी दुआओं से लंबी हो तेरी उम्र, हर सबसे अनजान है. लंबी हो तेरी उम्र, हर सबसे अनजान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुत्ता भी हैरान. आता आम्ही आलेलो आहे रूम वर. वाजले आहेत 9. तर आता आम्ही पटकन तयारी करून निघणार आहे शिर्डीत दर्शनला. साईबाबा यायचं आणि कसे झोपलेत बघा. चला जाऊया रे, वाजले ते कवळे झाले. काय दाखवतोय यावेळी? काय आहे गाईज, मी आत्ता देवदर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही आलोय पुण्यात. तर आता आम्ही बसणार आहे ह्या हॉटेलला जेवायला. मस्तपैकी डोसेची ऑर्डर दिलेली आहे आणि भावान दिला ना सँडविच. नाही, वैभव अजून उपाशी आहे. तर आता जेवल्यानंतर जायचं कुठे, तर भाव ठरवतात मिस्टर बिल. हा, तेच ते मग मेला. तर जायचं का? उड्या वेळा मॅनेजर एवढं म्हणतो. जाऊया, जाऊया आता.
ह्याच्यात बसायला ना मला लय मजा येते. म्हणजे ते सगळं गोल गोल फिरतं ना, ते लय भारी वाटतं. मुन्नाची पार्टी. हे बिल किती झालं? पैसे आले म्हणून टाकतो. हे बिल किती झालं रे पंकज? हे मग बिल किती झालं? 1600 रुपये बिल, 1630 रुपये. 1600 रुपयाची पार्टी म्हणणं कमान यार म्हणलं. नंतर गेले की ते पण भेटणार नाही. Shit. देऊ सारखं होईल. नंतर मग मागणं बोलत राहशील हा वैभव. आता काय ते बोल. हे कुठलं मार्केट आहे पुण्यातलं? हे भाजी मंडी मार्केट. मी आहे पंकज आणि आपल्यासोबत जोडला गेलेलं कॅमेरामॅन सौरभ सोबत. टीम इंडिया IBN ब्लॉक रत्नागिरी. मार्केट भरपूर मोठं आहे बघा. मंदिर पण समोरच आहे दत्ताचं. दगडूशेठ हलवाई आहे. गणपतीचं ना. आलेलो आता मंदिरात. भरपूर अशी गर्दी आहे मंदिरात. काय मला गर्दी बघ किती आहे. तर मित्र आता शॉपिंग वगैरे झालेली आहे मस्त प्रकारे. आता आम्ही चाललेलो आहे रिटर्न रत्नागिरीत आमच्या गावी. आता सगळी पार्टी करत आम्ही जाणार आहे. आंबा खात खात भाव गेला. वैभव शेठ आणि वैभव पिल्लू शेठ देताना. असं नाही वैभव दे रे वैभव. गोंडस गोंडस वैभव. अभी बस अभी हो गया. पानी निकल गया है ना. पाणी क्या बोलते तुम्हारे पास कितना देना रे तेरे हाथ से. आशीर्वाद देते इतना बड़ा पेट कम होता ना. हो जाएगा पेट कम हो जाएगा. अच्छी लड़की के साथ शादी शादी. फोटो काढायचा सौरभ.